तुमची 10 मिनिटाची स्लीप ही 4 तासाची कंप्लीट करते. सोल स्लीप. शरीराला जास्त वेळ झोपायची गरज असते, त्याच्यापेक्षा एनर्जीला कमी वेळ लागतं. एनर्जीपेक्षा माइंडला कमी वेळ लागतो फ्रेश होण्यासाठी, आणि फ्रेश होण्यासाठी सोलला खूप कमी वेळ लागतो. जसं वर वर जातो तसं वेळ विश्रांतीची गरज ही कमी असते. नॅचरल बॉडीला विश्रांतीची गरज जास्त असते, एनर्जीला त्याच्यापेक्षा कमी असते. एनर्जी डायमेन्शन, माइंड डायमेन्शनला त्याच्यापेक्षा कमी असते, आणि सोल डायमेन्शनला अगदी कमी असते, नगण्य. म्हणून मेडिटेशन नंतर बऱ्याच जणांना स्लीप कमी होते अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. झोप कमी होते, पण ॲक्च्युली तक्रार नाही आहे. तर मेडिटेशन नंतर तुम्ही कमी वेळेत जास्त फ्रेश होता. सो मी दाखवतो आता. आपण मुद्रा घेणारच आहे, हँड मुद्रा. हँड मुद्रामध्ये दिस इज युअर. हे नसेल तर या हाताचा उपयोग होईल काय? बघायची हे दाखवा पहिली चैतन्याची, सेल्फ एक्सटर्नल आणि इंटरनलची. दिस इज युअर इंटरनल सेल्फ, लाईफ फोर्स. दिस इज युअर माइंड. आपण त्याची डायग्राम काढलो आहे ना. दिस इज युअर एनर्जी बॉडी, दिस इज युअर फिजिकल बॉडी, दिस इज युअर सोल. ओके. तर आज आपण आता एक मेडिटेशन घेणार आहे, ते सोल मेडिटेशन घेणार आहे. दोन्ही हाताचं सोल. जस्ट टच दिस मुद्रा फॉर द स्लीप मेडिटेशन. मग दुपारी कधी पण तुम्ही झोपता त्याला प्रॉपर स्लीप. जस्ट टच दिस मुद्रा अँड जस्ट क्लोज युअर आईज. डोळे बंद करायचे. डोळे पूर्णतः मिटायचे. डोळे मिटल्यानंतर संपूर्ण लक्ष, संपूर्ण ध्यान आपल्या श्वासाच्या क्रियेकडे द्यायचं. जो सध्या श्वास चालू आहे त्या श्वासाच्या क्रियेकडे पूर्ण ध्यान द्यायचं. श्वास आतमध्ये घेणं, काही सेकंद रोखणं, परत बाहेर सोडणं. फक्त लक्ष द्यायचं. ब्रीथ इज ऑल्सो कनेक्टेड विथ युअर सोल चॅनल. ब्रीथ अँड स्माइल इज ऑल्सो कनेक्टेड विथ युअर सोल चॅनल. कामनेस, शांतता. जस्ट क्लोज युअर आईज अँड जस्ट ऑब्झर्व युअर ब्रीथ. Just make a one beautiful smile thought. मला गॅरंटी आहे की तुम्हाला सकाळपासून आत्ता न डिस्टर्ब करणारा कोणताही थॉट आत्तापर्यंत आलाच नाही. यू आर जस्ट इन द स्माइल फेज, स्माइल स्टेट. आणि यावेळेला आठवतो म्हटलं तरी आठवणार नाही आहे. जस्ट पास द स्माइल, जस्ट पास जस्ट पास. Smile is the most important phenomenon of our life. Breathe and smile is the most important phenomenon of our life. Just Just enjoy the calmness, shanti, sukoon, anand. You are the internal self, paripurna self, perfection self. Soul, mind, energy, physical body. All are smiling. All are smiling. All are enjoying in the internal self. At the level of internal self, Chaitanya level, all are smiling. Soul, mind, energy, body,
Just enjoy that calmness, just enjoy that soul state, just enjoy that smile. Just go inside, just go inside. Beyond body, beyond energy body, beyond mind, even beyond soul, there is a Chaitanyata, that is the internal soul. Yes, beautiful, 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 beautiful. Just enjoy the calmness. Just enjoy the calmness. Just enjoy the internal satisfaction. Just enjoy the internal satisfaction. Beautiful, 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 beautiful. Just smile.
टेक युअर ओन टाईम. ज्या वेळेला आतून वाटेल त्या अवस्थेतून बाहेर यायचं, त्यावेळेला आपोआप डोळे उघडले जाते. डोळे उघडल्यानंतर सुद्धा शांतता आहे, स्थिरता आहे, आनंद आहे, स्माईल आहे, कामनेस आहे. यू आर फीलिंग कामनेस. That is your truth. If you realize that calmness with open eye activities also, then that is the perfection. जो कुछ भी हो रहा है साक्षी से हो रहा है, चल रहा है, चालू है. It's just happening. I am playing that role. That is the sakshi. Okay. That is all complete. Okay. Ready to learn. हे झालं ना. सोल्युशन्स काय आहे? व्हॉट इज द सोल्युशन? हार्मोनी ऑफ द कॉन्शियसनेस ॲट सोल लेवल, माइंड लेवल, एनर्जी लेवल, बॉडी लेवल. त्यामुळे डिसीज इथून पुढं कुठल्याही डॉक्टरांनी डिसीज डायग्नोज केला, घाबरायचं का नाही घाबरायचं? त्यांच्या वर्डिंग्समध्ये ते दिलेलं आहे. आपल्यानुसार काय आहे? स्माईलच्या चेतनेनुसार इट इज द डिसहार्मोनी ऑफ द कॉन्शियसनेस ॲट द बॉडी लेवल. ओके. आपण तो कॉन्शियसनेस ॲक्टिवेट केला, तो डिसीज हील होणार. ओके. एनर्जी असेल, माइंड असेल, कुणी ॲस्ट्रॉलॉजीनं सांगितलं की हे ग्रह तारे तुमचे बिघडलेले आहेत, कुंडलीमध्ये दोष आहेत, काय करायचं? रिस्पेक्ट दॅट सायन्स, बट स्माइल वेनी काय करायचं? वी कॅन हील. दॅट इज द डिसहार्मोनी ऑफ द एनर्जी डायमेन्शन. टाइम अँड स्पेस इज द एनर्जी. ओके. देर आर सोल्युशन. माइंड लेवलला कोणी सांगितलं इट्स अ मेंटल इमोशनल डिसऑर्डर, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे. इट्स द टर्मिनॉलॉजी, बट अकॉर्डिंग टू अवर स्माइल फिलॉसॉफी दिस इज द इम्बॅलन्स ऑफ द माइंड एंटिटी. आणि आपण मन इतकं खोलवर जाऊन बघू शकतो. जे आता मन शिकवलं ते मॉडर्न सायकोलॉजी, स्पिरिच्युअल सायकोलॉजी, याचं कॉम्बिनेशन ते आहे. फक्त शब्दांचा फरक आहे. तुम्ही इमॅजिनेशन, डिझायरला काय म्हणू शकता? माझी इच्छा. बरोबर आहे ना? इच्छा बरोबर आकांक्षा, अपेक्षा, एक्सपेक्टेशन, या सगळ्या डिझायरच्या पॅटर्न्स आहेत. इमोशन्स काय आहेत? इमोशन्स पण तेच आहे, माइंडचीच एंटिटी. आणि सोल लेवल की स्पिरिच्युअल. सोल्युशन म्हणजे काय? हार्मोनी ऑफ द कॉन्शियसनेस, बॅलन्सिंग. चेतना बॅलन्स करायची इंटरनल. ओके. आता टूल मिळालं तुम्हाला सोलसाठी. म्हणून जर आपलं लक्ष आपल्याला द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचे आपली नॅचरल कॉल्स व्यवस्थित पाहिजे. झोप, भूक, डेफिकेशन, पोट साफ होणं, हे ना, युरिन, हे सगळेच हे येतात ना, सगळे प्रॉब्लेम्स हे व्यवस्थित पाहिजे. लक्षात. भूक व्यवस्थित लागली पाहिजे, झोप व्यवस्थित लागलं पाहिजे. ह्या लेवलला जर काही डिसहार्मोनी होत असेल तर त्याला स्माइल बाय बाय करायचं, हे की नाही? देन सोल्युशन इज, व्हॉट इज द सोल्युशन? दोन प्रकारचे सोल्युशन आहेत. एक आहे रिअलायझेशन ऑफ द सेल्फ परफेक्शन स्टेट. फंडामेंटल सोल्युशन काय आहे? एकच सोल्युशन आहे त्याला,
रिअलायझेशन ऑफ द सेल्फ परफेक्शन स्टेट. त्याच्या व्यतिरिक्त ह्या जगामध्ये सोल्युशन नाही. अध्यात्माचा बेस काय आहे? स्वचं जागृती, स्वतःचं परिपूर्णत्व जाणं. हा स्वतःचा परिपूर्णत्वाचा अर्थ असा नाही आहे मला कुणाची गरज नाही आहे. इट्स नॉट, इट्स अ हेट्रो स्टाईल. मला म्हणण्यापेक्षा मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे, तसंच ही दुनिया पण त्याच्यामध्ये परिपूर्ण आहे. अँड वी आर कनेक्टिंग विथ ईच अदर विथ दॅट कॉमन कॉन्शियसनेस स्टेट. वी आर हेल्पिंग ईच अदर. स्माइल हेल्प. ओके, दॅट इज द मेन थिंग. Yes. At that dimension, consciousness dimension. हां, कारण अजून आपण त्या स्वयंपूर्णत्वाला पोचलेलो नाही आहे. वी आर ट्रॅव्हलिंग दॅट स्वयंपूर्णत्वाची अवस्था. आपण आहोत, फक्त आपल्याला माहीत नाही आहे. जसं आपल्याला माहीत नाही तसं दुनियेला पण माहीत नाही. एव्हरी एक्झिस्टन्स इज ऑलरेडी क्रिएटेड विथ द स्माइल स्पिरिट, स्माइल परफेक्शन स्टेट. ही प्रकृती का निर्माण झालेली आहे? हे डिफरन्सेस का दिसत आहेत? बिकॉज ऑफ इग्नोरन्स. ज्याला एनलाइटमेंट होईल, पूर्ण स्वयंपूर्णत्व जाणवेल, समजेल, त्यावेळेला हा दुनिया तिथंच असणार आहे. पण आपली दृष्टी काय असणार आहे? बघण्याचा परिपूर्ण अवस्था. ओके, दिस इज द ॲक्च्युली अल्टिमेट सोल्युशन. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? स्वयंपूर्णत्व थ्रू दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रायोर्जिन स्माइल मेडिटेशन. आता इथून चालू होतं आपलं ट्रायोर्जिन स्माइल मेडिटेशनचा प्रवास. पुढं what is meditation? It's very important slide. What is meditation? काय? ध्यान म्हणजे काय? डीप डाइव विदिन. स्वतःमध्ये डीप डाइव करणं. डीप ड्राईव्ह करणं. अजून दॅट इज द प्रोसेस. व्हॉट हॅपन्स इफ द मेडिटेशनमध्ये होतं काय? This is also the process, meditation process है self-realization of truth as it is. This definition is given by the Dr. Pankaj Jain. है ना, पंकज सरांनी ही definition दिलेली. Self-realization of truth as it is म्हणजे यथार्थ ज्ञान, सम्यक ज्ञान आणि साक्षीती. अजून बरेच आहे. यथार्थ ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसं दिसणं, अनुभवाला येणं, जसं आहे ट्रूथ. आणि सम्यक ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसंच दिसणं. यथार्थ म्हणजे परिपूर्ण. आणि साक्षीत्व म्हणजे वी आर ऑब्झर्विंग द ट्रूथ, फंडामेंटल ट्रूथ. इंजेक्शन देऊन गरीब लोकांना लुटलं जातं. पॉलिटिशियन्स इतके वाईट वागतात, आपल्या स्वार्थासाठी काय 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 सगळं आजूबाजूला चालू आहे. तिथं यथार्थ ज्ञान म्हणून करायचं काय? दुःख तर होतं नाही सगळं. बरोबर आहे. मग काय म्हणजे हे कुठे लागू करायचे ह्या सगळ्या? सिरियसली आजूबाजूला जे काही चालेल जितक्या फास्ट सगळं बदलत आहे. आपल्या स्वतःचं तर आपल्याला आहेतच टेन्शन, पण आजूबाजूला ज्या पद्धतीने सगळं बदलत आहे, प्राण्यांवर होणारे अत्याचार, निसर्गावर होणारे अत्याचार, पॉलिटिशियन लोकांचा स्वार्थीपणा वाढत आहे. आजूबाजूला काहीच चाललं दिसत नाही. प्रत्येकजण फक्त आपल्या स्वार्थाचं बघत आहे. कसं आहे माहिती का? एक बेंचमार्क असतो. प्रदेशात जाऊन 15 वर्ष राहून आल्यावर वाटतं की नॉर्मल साधं जगता येतं माणसाला शांतपणे. पण इथे तर काय, मला काही फरक दिसत नाही. उलट सगळं निर्विवासच चालतं. हे सगळं कुठे लागू करू शकतं? नाही, हेच सत्य आहे ॲक्च्युली.
सांग. परदेशात आहे का? परदेशात आहे का नाही? हे घडत नाही असं ना, माझ्या सुदैवाने मी जिथे नाही म्हणजे आहे- परदेशात आहे का नाही? म्हणजे जिथं तुम्ही राहिलाय तिथं आहे का नाही कम्पॅरेटिव्हली? मी जे आता तुम्हाला वर्णन केलं त्या गोष्टी अजिबात घडत नाही म्हणजे नाही मला- मी डिफर करतो त्यांच्याशी. हां मी परदेशात राहिलो. काय? हां बरोबर. मी असू दे असू दे. हे सगळे प्रकार याच्यापेक्षाही भयानक तिथेही आहे. एक मिनिट पण तुला मग माझं सांग Relative वरती असेल. लिहिलं होतं. ब्लर होतं. आपण त्याच्याबद्दल नाही बोलत आहे आता. हां. मला फक्त इथे असं दिसतंय की चांगलं होऊ शकतं, हार्मनी असू शकते. हा आपला देश आहे, इथे खूप काही करण्यासारखं आहे, पण ते ज्या डायरेक्शनला चाललंय ते बघता दुःखद आहे. ती डायरेक्शनच चुकलेली आहे ना. ती डायरेक्शन दुरुस्त कोण करणार? आपणच करणार. म्हणजे काय करायचं? आपण करायचं. आपल्याला जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करायचं. आम्ही मेडिटेशनच्या थ्रूच करतो. मेडिटेशनच्या थ्रू करू शकतो आपण. साक्षीत्वाचा अर्थच तो आहे ना. साक्षीत्व म्हणजे काय? व्हॉट इज द साक्षीत्व? दार्शनिक होणं. दार्शनिक होणं. अजून डू द रोल गिव्हन. जो तुम्हाला रोल दिसतोय आता सध्या तो रोल प्ले करणं. ओके, समजा एखाद्या गोष्टीबद्दल आवाज उठवायचा आहे, तो उठवला पाहिजे का नाही उठवला पाहिजे? मला पाहिजे. हे बळ कुठून येणार? मग बळ इथूनच येणार आहे. उद्या फील्डवर आपल्याला जाऊन एखादी गोष्ट अपोज करावी लागणार का नाही करावी लागणार? तिथं मी म्हणणार नाही ना की आपण फक्त मेडिटेशन डोळे झाकून फक्त इंटेन्शन पास करू. नाही. जर समजा आपल्याला शस्त्र उचलायला लागलं, उचलावं लागणार का नाही उचलावं लागणार? उचलावंच लागणार. म्हणून तर आज भगवद्गीता, बुद्ध, जे काय आहे ते आत्ता सध्या पाहिजेत ना. त्यांचं संत चरित्र विसरलोय, डायव्हर्ट केलंय, म्हणून तर आपल्याला ही सफरिंगचा अनुभवाला येतं. तुम्ही जे दुःख अनुभवताय, इट इज सात्विक दुःख और तामसिक दुःख? सात्विक दुःख. सात्विक दुःख. जर एखाद्या प्राण्याला मारत असतील आणि त्याचं जर मला वाईट वाटत नसेल तर तो माणूस नाहीच आहे. तो माणूस कसा असेल? मनुष्य धर्मच नाही आहे तो. त्यामुळे जे घडतंय ते घडू नये किंवा त्यातून अजून परफेक्शन घडायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला तो का घडतंय? यथार्थ ज्ञान असणारा व्यक्ती करेल का? तुम्हाला जर सांगितलं तुम्ही करा हे, तुम्ही कराल का? अजिबात नाही करणार. का नाही करणार? यू आर इन द पाथ ऑफ दॅट रिअलायझेशन. बरोबर आहे ना? दॅट इज द प्रोसेस. मग हे आपण आपली कपॅसिटी आणि स्किल किती आहे त्याच्यानुसार आपण करू शकतो. मी जर म्हटलो की आत्ता जाऊन आपण जग बदलायचं, शक्य आहे का? नाही, बदलणारच नाही. कारण इट्स द प्रोसेस ऑफ प्रकृती ना. प्रकृती डिस्ट्रक्शन घेणारच आहे. तो रोल कुणाचा आहे? प्रकृतीचा आहे. आता प्रकृतीमध्ये आपलं काय येतं? फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी, माइंड, सोल. सोल लेवलला आपण इंटेंट करू शकतो, मेडिटेट करू शकतो, युनिव्हर्सल कॉन्शियसनेसला पास करू शकतो. दिस शुड बी चेंज. हे काम करतं का नाही करतं? तुम्हाला काय वाटतं? हा क्लास व्हायला लागलाय, हा युनिव्हर्सल लेवलला कॅल्क्युलेट केला जातो का नाही केला जातो? मला वाटतं केलं 101% कॅल्क्युलेट केला जातो. 101% हे वाईब्स युनिव्हर्समध्ये पास केलेच जातात. कुठं होतात ते? सोल डायमेन्शनला होतात. मग सोलवरून ते कुठं होणार? इफ यू आर द स्माइल पर्सनॅलिटी, यू कॅन चेंज द स्पेस, टाइम अँड द मेंटॅलिटी ऑफ द सोसायटी. बरोबर है ना? हळूहळू ये 7 क्या करेंगे अभी? सप्त ऋषीच होते ना. तुम्ही एक ऋषीच आहात ॲक्च्युली. हां, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऋषीच आहात ना. मला जो रोल मिळाला तो रोल मी. मग आपल्याला हे जे घडतंय ना हे थांबवायचं असेल तर काय करायचं? म्हणूनच सांगतोय की भारताचंच अध्यात्म आहे असं नाही ना. जिथं स्वामी समर्थांचाच पिक्चर परवाचा मी सहज बघत होतो, त्यांनी सांगितलं ट्रॅफिकचे रूल फॉलो करणारा माझा खरा भक्त आहे, भले मला तो पाया नाही पडला तरी चालेल. दॅट इज द स्माइल स्पिरिट.
आणि जसं सर म्हणतात तसं सगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे ते. प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असणार आहेत. पण आपल्याला त्याच्यात न जाता आपण स्वार्थ जो शब्द वापरला ना, तो ॲक्च्युली स्वार्थ शब्द कोण स्वार्थ करतच नाही आहेत, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. स्वार्थाचा अर्थ काय आहे? स्वतःला समजून घेऊन स्वतःसाठी काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही याचा अभ्यासच नाही आहे. त्यामुळे काय करतायत, आपल्याला काय वाटतं की जे करणारे आहेत ते सुखी आहेत, सुखी 100% आहेत, पण आनंदी नाही. त्यांना दुःख. बघा तुम्ही आज कोणत्याही पॉलिटिशियन बरोबर बोला तुम्ही, 10 बीपीच्या गोळ्या सगळं चालू आहे. म्हणजे हे मी म्हणत नाही काय, हे कर्मानुसार कर्मानुसार झोप लागणारच नाही. आत्ता तुझी तुम्ही झोप घेतला 10 मिनिटाची, तू घेऊ शकत नाही घ्यायचं असेल तर. मी म्हणत नाही ते सगळे खराब आहेत. म्हणून स्माइल स्पिरिटेड. तर आपल्याला उद्या पॉलिटिशियन्सचा पण वर्कशॉप घ्यायला लागेल. म्हणून मी काय सांगतोय माहिती आहे का, ज्याला माझ्याकडे कन्सल्टेशनला लोक येतात, त्या डायमेन्शनची पण लोक ज्यावेळेला येतात त्याला सांगतो की सिस्टममध्ये, ते सगळं म्हणतात सिस्टममध्ये राहायचं आहे तर भ्रष्टाचार करावा लागतो सर. तुम्ही त्यांना सांगतो की सात्विक भ्रष्टाचार करावा. सात्विक भ्रष्टाचार म्हणजे काय? ती सिस्टम चालवण्यासाठी तुम्हाला जे करावं लागतं ते करा, पण त्यातला एकही रुपया पर्सनलसाठी वापरायचा नाही, हे तर करा. कारण तो व्यक्ती तिथं त्याच्या थॉटमध्ये तर आलाय ना की मला बदलायचं आहे. जो बदलायचं आहे त्याच्या थॉटमध्ये आलाय, त्याच्यावर आपल्याला काम करणं आपलं काम. ज्याला बदलायचंच नाही आहे, फिरकायचंच नाही ह्या डायमेन्शनला, त्याला कसं आपण ओढून आणणार? त्यामुळे काय करायचं आपल्याला, सात्विक हे राहणारच आहे. तामसिकता राहणार आहे, राजसिकता राहणार आहे, सात्विकता राहणार आहे. सात्विकताचा रेशो वाढवायचं काम आपल्यावर आहे. त्याच्यासाठी मला ते कृष्णाचं जे उदाहरण आवडतं, नरोवा कुंजरोवाचं. हां तो सात्विक काय होता? कोणी तो शिकवला हां धर्माला, बरोबर. हां की तू खोटं बोल. कोण सांगते? भगवान सांगतोय. कोणाला सांगतोय? जो धर्म पालन करणार आहे. बरोबर. आणि खोटं बोलणं ही जी क्रिया आहे, हा सात्विक, म्हणजे खोटं बोलण्याची जी क्रिया ही कारण म्हटलं तर तामस याच्यामध्ये जायला पाहिजे. बरोबर. पण तो हा सात्विक तामसपणा तू कर, खोटं बोल. कारण कारण आपल्याला लार्जर गोल अचीव करायचा आहे. हां तर आपल्याला तर ती सगळंच भूमिका करावं लागेल. तसंच करायला लागतं ना.